ठिकाणी कालियाचा श्रीकृष्ण भगवंताने कालियाला त्या ठिकाणी पळून लावलं आणि ही बातमी भूलोकावरच नाही तर पूर्ण या सृष्टी तलावर देवलोकांमध्ये बातमी पसरते. नारद मुनी आपल्या पिताजींकडे जातात, ब्रह्मदेवाकडे जातात आणि ब्रह्मदेवाला म्हणतात, पिताश्री अरे बसलात काय, नुसते बसलात काय, खाली पहा तो मुलगा, त्या मुलाकडे बघा, तुमच्यासारखे तुम्हीच नाही 33 कोटी देवच नाही 81 कोटी 1.25 लाख 9 देवता त्या परमेश्वराच्या त्या मुलाच्या नखामध्ये दिसतात. नुसते बसलात बघा, त्या मुलाची कीर्ती बघा, त्या मुलाचं कार्य बघा, नुसते बसलात का. ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी आपला अहंकार जागा होतो. अहंकार जागा झालेला ब्रह्म खाली पाहतो, कृष्णदेवाने त्या ठिकाणी मस्त यमुनेच्या तीरावर बासरी घेतलेली आहे. बासरीच्या धून, सुंदर अशा धून त्या बासरीमधून निघतायत. सर्व त्या ठिकाणी सवंगडी बसलेले आहेत, सर्व गायी बसलेले आहेत. गायींनी चारा सोडून दिला, ती बासरी ऐकली आणि बासरी ऐकल्यानंतर सर्व ठिकाणी त्या ठिकाणी सर्व अवघ गोकुळ मंत्रमुग्ध झालेला आहे. सर्व जनावर मंत्रमुग्ध झालेले, पशु पक्षी मंत्रमुग्ध झालेले. सुंदर असा आवाज त्या बासरीतून बाहेर पडत होता. कृष्णनाथाची बासरी खूप सुंदर, खूप सुंदर बासरी. आम्हाला बासरी होता शिट्टी काम आहे. आम्हाला त्या कृष्णनाथाची बासरी होता आलं पाहिजे. आम्ही जे नाही व्हायचं ते होतो. आपल्याला कधीतरी त्या कृष्णनाथाची बासरी होऊन बघा, आपल्याही जीवनातून सुमधुर संगीत निघाल्याशिवाय राहणार, सुमधुर संगीत आवाज आल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला बासरी बनता आलं. कृष्णनाथाच्या ओठावर जी बासरी वाजते ना, त्या बासरीतून वेगवेगळ्या पद्धतीचे सूर निघतात आणि त्या सुराने अवघ जग, अवघ गोकुळ, अवघे गायी ढोरे वासरे सर्व काही मंत्रमुग्ध होऊन जातात.
कृष्णनाथाच्या ओठावर बासरीचा सुंदरसा मधुर आवाज अवघ्या विश्वाला मोहित करण्याची ताकद देते. आपल्या मुलांना जर काही द्यायचं असेल ना तर मुलांच्या हातामध्ये बासरी देऊन बघा. आपण मोबाईल खेळ जर काही आपल्या मुलांच्या हातामध्ये द्यायचं असेल तर बासरी देऊन बघा. सुंदर आपल्या मुलांचं जीवन त्या ठिकाणी बासरीप्रमाणे सुगंधित झाल्याशिवाय राहतात. ती बासरी बनवण्याची प्रक्रिया पण खूप सुंदर अशा पद्धतीने जी बासरी त्या ठिकाणी बनलेली आहे. बासरीला जो बांबू वापरला जातो ना तो बांबू एकदम कवळा आणि तरुण असतो. हिरवागार बांबू वापरला जातो. म्हातारा बांबू, कडक झालेला बांबू त्या बासरीला चालत. जो तरुण आहे, जो हिरवागार तो बांबू त्या ठिकाणी त्या बासरीला वापरला जातो आणि त्या बांबूपासून ती बासरी बनवल्या जाते. आमचे स्वामी म्हणतात तोची अवसर विषया तोची ब्रह्मविद्येला, की ज्या ठिकाणी तुम्ही म्हातारा झाल्यावर काहीच करू शकत नाही. तुमच्याकडून म्हातारा झाल्यावर देवधर्म जसा व्हायचा तसा होतच. म्हातारा बांबू बासरीला चालत.
आणि त्याच्यापासून बासरीही बनत नाही. तसं भगवंताच्या भक्तीला तुम्ही म्हणताल म्हातारे माणसं आम्ही चालत नाही का, चालतात तसं नाही, पण लईच म्हातारे झाले, संपूर्ण आता तुमच्या हातापाय चालू शकत नाही, कुठल्याच गोष्टी करू शकत नाही, तुम्ही त्या देवाची भक्ती काय करणार. आपल्याला आपला स्वतःच करता आलं पाहिजे. आपल्यातलं स्वतःच आपल्याला करता येतं तोपर्यंत आपण त्या देवाची भक्ती करू शकतो. आपण दुसऱ्याच्या अधीन झालो, दुसऱ्याच्या अधीन झालो, दुसरे आपल्याला घात भरवतात, दुसरे आपल्याला उचलून घेऊन जातात, तर त्यावेळेस आपण त्या परमेश्वराची भक्ती काय करणार. जोपर्यंत आपण आपल्या अधीन आहोत तोपर्यंत आपण त्या परमेश्वराची भक्ती केली. त्या बांबूला बासरी बनण्यासाठी पोकळ व्हावं लागतं, पूर्णपणे पोकळ व्हावं लागतं. पोकळ झाल्यानंतर ती बासरी त्या ठिकाणी तयार होते. आणि त्या बासरीमध्ये बनवण्यामध्ये एक मुख्य प्रक्रिया आहे बंधू, एक मुख्य प्रक्रिया आहे की त्या बांबूला गाठ नसली पाहिजे. गाठ असलेल्या बांबूची बासरी बनतच नाही. त्या बांबूला गाठ नसली पाहिजे तेव्हा ती बासरी बनते. आपल्या मनामध्ये किती गाठी आपण निर्माण करतो. एक कवी म्हणतात, ज्या घरामध्ये दोन भावाचं आणि दोन जावाचं हसणं येतं ते घर सर्वात सुखी राहतं. म्हणतात दोन भाऊ असतात, दोन जाव एकत्र असतात, ते घर सर्वात सुखी असतं. मनामध्ये कुठली गाठ नसायला पाहिजे. काल पाटलाच्या दोन पत्न्या बघितल्या, मनामध्ये कुठली गाठ नाही. सुंदर असा संसार चालू आहे, दोन्ही सोबत एका ठिकाणी राहून संसार करताय. आपल्या मनामध्ये कुठली गाठ नसली पाहिजे. आपल्या मनामध्ये असंख्य गाठी आहेत. जावाबद्दल गाठ आहे, नंदेबद्दल गाठ आहे, सासऱ्याबद्दल गाठ आहे, सासूबद्दल गाठ आहे, एवढेच काय त्या पतीबद्दल सुद्धा आपल्या मनामध्ये गाठ निर्माण आपण करून ठेवले. कसा सुमधुर आवाज येईल आपल्या मनात. गाठी खोलता आल्या पाहिजे, आपल्या मनामध्ये गाठी नसल्या पाहिजे. जसे की बांसुरी बनवण्यासाठी त्या बांबूमध्ये गाठ नसली पाहिजे, तसंही आपल्या जीवनातून जर सुगंधित आवाज निघायचा असेल तर आपल्या मनामध्येही त्या ठिकाणी गाठ नसली पाहिजे. कुठल्याच व्यक्तीबद्दल, कुठल्याच धर्माबद्दल, कुठल्याच देवाबद्दल, शेजारच्याईबद्दल, गावाबद्दल, देशाबद्दल आपल्या मनामध्ये गाठ नसता कामा नये. मन मोकळं ठेवा, गाठी काढून टाका. आपल्या मनामध्ये आपण गाठी बहुत निर्माण करतो, भरपूर गाठी निर्माण करतो. घरच्यांबद्दल तर गाठी आहेत, बाहेरच्यांबद्दल सुद्धा आपल्या मनामध्ये आपण गाठी निर्माण करतो. म्हणून आपल्या अंतःकरणातून, आपल्या जीवनातून समुद्र आवाज येतच नाही. दुःखाचेच आवाज येतात, रडण्याचेच आवाज येतात, संतापाचे आवाज येतात, संकटाचे आवाज येतात. जर गाठी तुम्ही सोडून टाकल्या तर नक्कीच तुमच्या जीवनातून सुंदर असा आवाज त्या ठिकाणी निर्माण होणार. म्हणून आपल्याला त्या श्रीकृष्णाची बांसरी बनवता आलं पाहिजे. भगवंताच्या बांसरीतून आवाज ऐकला अख्खं विश्व मोहित होऊन जायचं. गोकुळ तर मोहित व्हायचंच, गायी मोहित व्हायच्या, संपूर्ण प्राणी जात मोहित होऊन जायचे, संपूर्ण निसर्ग मोहित होऊन जायचे. इतका सुंदर आवाज त्या कृष्ण नाथाच्या बांसरीमधून निघायचा. बांसरीला 6 छिद्र आहे आणि त्या 6 छिद्रातून सुंदर असा स्वर निघतो. आणि 7वा जो स्वर आहे तो स्वतः कृष्णनाथ. आपल्या मोहाजालामध्ये या सर्व विश्वाला गुंफून त्या ठिकाणी त्या बासरीतून सुंदर असे स्वर कृष्णनाथ काढत आहे आणि अख्ख्या जगाला त्या ठिकाणी मोहित करून टाकत. बासरी वाजवत, सर्व ऐकताय, सर्व बसलेले, सर्व मंत्रमुग्ध झालेला आहे. ब्रह्मदेव वरतून बघतोय, कृष्णनाथाची गंमत वरतून ब्रह्मदेव बघतोय. ब्रह्मदेवाला राग येतो. हे सर्व काय एवढे मोहित झाले? एका छोट्याशा मुलाकडे सर्व एवढे मोहित का झाले? सर्व गायी मोहित झाले, सर्व त्या ठिकाणी सर्व सवंगडी, सर्व जे गोपी होते ते सर्व कस काय मोहित झाले? त्याला राग येतो. कारण की नारदाने पहिलं आगीमध्ये तेल ओतण्याचं काम केलं होतं की त्या भगवंताच्या नखामध्ये वर्णन केलं नाही, अख्ख्या शरीरामध्ये. नुसत्या नखामध्ये जर 81 कोटी 1.25 देवता सामावतात तर शरीर कशा पद्धतीचं असलं पाहिजे भगवंताचा विचार केला. एका नखामध्ये सर्व सृष्टी सामावण्याची ताकद त्या भगवंतामध्ये. ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी राग आला. विचार केला, हे सर्व या
बाळकाच्या या लेकराच्या पाठीमागे सर्वजण बसलेले सर्वचं नाव काढतात, सर्वचा उडो करतात. त्या गाईंना उचलतो, त्या सर्व सवंगड्यांना उचलतो, सर्व लेकरं गाई घेऊन आपल्या ब्रह्मपदाला तो निघून जातो. आपल्या ठिकाणी त्यांना सर्वांना कोंडून ठेवतो की या निमित्ताने तरी तो बालक कृष्णनाथ माझ्यापर्यंत पोहोचेल आणि मी त्याला माझी ताकद दाखवण्याचा प्रयत्न करेल. ब्रह्मदेवाचा अहंकार जागा झाला. कृष्णनाथाला काय माहित? सर्व माहित. बघितलं, देवाने बघितलं की हा गाई घेऊन जातोय, हा सर्व वासर घेऊन जातोय, हा सर्व मुलं घेऊन जातोय, सर्व काही त्या परमेश्वराला माहित. भगवंतानी त्या ठिकाणी विज्ञानाच्या गायी तयार केल्या, विज्ञानाचे सर्व सवंगडी बालक तयार केले, सर्व काही त्या ठिकाणी तयार केलं, सर्व पूर्ववत करून टाकले. दिवसामागे दिवस जात गेले, जात गेले, जात गेले. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, 12 महिने झाले, वर्ष झाले. ब्रह्मदेवाला वाटलं अजून कस काय या ठिकाणी हा आलाय, हा पोहोचला नाही, हा आपल्या सवंगड्यांचा शोध घेण्यासाठी कस काय आला नाही. ब्रह्मदेव विचार करायला लागला. वर्षानंतर ब्रह्मदेव नारदाला म्हणतात, अरे तो मुलगा कसा आहे, त्याची स्थिती कशी आहे, तो राहतो कसा. नारद सांगतात, छान, सुंदर, उत्तम. जशा पद्धतीने खेळ क्रीडा करायच्या तशा पद्धतीने खेळ क्रीडा चालू आहे, सर्व काही आनंद आता. ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटतं. पुन्हा खाली डोकावून बघतात, पुन्हा जशाला तसे ते गायी सवंगडी सर्व काही व्यवस्थित त्यांच्या आनंदामध्ये बघणार. ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटतं, हे कस काय घडेल, हे घडलं कसं. ज्या ठिकाणी त्या लेकरांना गायींना कोंडलेलं असतं त्या ठिकाणी जातो, दरवाजा उघडून बघतो तर सर्व काही तशाला तसंच आहे. गायी तिथंच आहे, वासर तिथंच आहे, सर्व सवंगडी ती लेकरं तिथंच आहे, सर्व काही आहे. मग हे खाली कस काय. आणि त्या ठिकाणी त्या ब्रह्मदेवाचा गर्भहरण झाला आणि ब्रह्मदेव खाली त्या भगवंताची लीळा बघितल्यानंतर, त्या भगवंताची त्या ठिकाणी ते स्वरूप बघितल्यानंतर ब्रह्मदेव सुद्धा त्या ठिकाणी नरमला आणि आपला गर्भहरण करून त्या ठिकाणी ब्रह्मदेव त्या परमेश्वराच्या जवळ जाऊन चरणाशी पडला. एक संवत्सरे सकळा झाला पहावयाला ब्रह्मदेव, पूर्ववत गायी गोपाळ देखिले आश्चर्य वाटले. तेव्हा त्या ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं. बघितलं सर्व काही पूर्ववत चालू आहे, सर्व काही ठीक चालू आहे. त्या ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं. ओळखे बापाला ब्रह्मदेवा धाविनला, नेत्रीय सृंच्या धारा कांपतसे थरा थरा. आपल्या बापाला त्या ठिकाणी त्यांनी ओळखलेला आहे की हा जगाचा चालक, या सृष्टीचा मालक काय, आणि याच्यासोबत मी विरोध पत्करण्याचा प्रयत्न केला. मी अभिमानाला जागा केलं, परमेश्वरासमोर अभिमानाला जागा नाही, तुमच्या स्वाभिमानाला जागा नाही, तुमच्या गर्वाला त्या परमेश्वराच्या ठिकाणी जागा नाही. ब्रह्मदेवाला समजलं आणि त्या कृष्णनाथाच्या पाया पकडले आणि थराथरा कापायला. मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे. मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे. मत कर तू अभिमान.
ठिकाणी त्या ब्रह्मदेवाचा अहंकार पूर्णपणे गायब झालेला आहे, पूर्णपणे नरमून गेलेला आहे की आपल्या त्या भगवंताला त्या ठिकाणी त्यांनी ओळखलं आणि त्या भगवंताच्या चरणाशी लोळण घेतलेलं आहे. दिवस जात गेले. काही दिवसानंतर पावसाळ्याचे दिवस सुरू होणार होते आणि घरामध्ये त्या गोकुळामध्ये नंदबाबांच्या वाड्यामध्ये एकच लगबग चालू होती. सकाळची वेळ. सकाळच्या वेळेला त्या ठिकाणी यशोदा माता सर्व पाची पक्वान्न तयार करते. त्या गडबडीमध्ये यशोदा माता लागलेली. कृष्ण भगवंत सकाळी सकाळी उठतात आणि उठल्यानंतर आपल्या मातेकडे नेहमीप्रमाणे जातात. माता म्हणते की तू आता मला त्रास देऊ नको, मला तयारी करू दे, मला आवडू दे, माझ्या मागे गडबड भरपूर आहे. कृष्ण भगवंताला वाटतं की तयारी चालू कशाची, काय करतात ते विचारतात. आई तू तयारी कशाची करते, कशा संदर्भात तू तयारी करते मला सांग. तेव्हा बाबाला जाऊन विचार, मला नको विचारू, माझ्या मागे काम भरपूर आहे, तुला काय विचारायचं तुझ्या बाबाला जाऊन विचार. कृष्ण भगवंत लगबगीने नंद बाबांकडे येतात. बाबांकडे आल्यानंतर बाबांना विचारतात की तयारी एवढं तुम्ही सर्व काही सजावट करताय, सर्व काही करताय, सर्व गोकुळ मिळून तयारी चालू आहे, कशाची चालू आहे, आज काही सण आहे का? नंद बाबा कृष्ण भगवंताला आपल्या जवळ घेतात आणि मांडीवर बसून सांगतात, बाळा या ठिकाणी आम्ही दरवर्षीचा आमचा हा कार्यक्रम आहे की गोवर्धनाची पूजा आम्ही त्या ठिकाणी इंद्रदेवाची पूजा करतो, सॉरी इंद्र भगवंताची पूजा करतो. त्यांना आम्ही भोग चढवतो. सर्व गोकुळ मिळून, अवघ गोकुळ मिळून त्या ठिकाणी इंद्रदेवाची पूजा करतो आणि त्या इंद्रदेवांना आम्ही त्या ठिकाणी भोग चढवतो. कृष्ण भगवंत म्हणतात इंद्रदेवाची पूजा कशासाठी, काय कारण? नंद बाबा प्रेमाने समजतात, अरे बाळा पाऊस जो पडतो त्या इंद्रदेवाच्या कृपेने पाऊस पडतो. पाऊस पडल्यानंतर आपल्या गुराढारांना या ठिकाणी चारा मिळतो, आपल्या शेतीचं चांगलं धान्य या ठिकाणी उत्पन्न होतो. म्हणून आम्ही त्या इंद्रदेवाची आराधना करतो की चांगला पाऊस पडू दे. इंद्रदेवाला प्रसन्न करण्याचा आम्ही या ठिकाणी या पूजेच्या माध्यमातून करतो. भगवंत म्हणतात, अरे चारा इंद्र थोडी देतो, आपल्याला चारा कुठून मिळतो? या गोवर्धन पर्वताकडून आपल्याला चारा मिळतो. तिथं सर्व गायी ढोरं चरायला जातात. आपण त्या ठिकाणी शेती करतो, त्या शेतीतून अन्नधान्य पिकतं, सर्व काही तर गोवर्धन पर्वत देतोय. इंद्रदेवाचं, अरे इंद्रदेव पाऊस पाडतो, कर्तव्य आहे. पाऊस पाडतो म्हणजे उपकार नाही करत, कर्तव्य आहे. सूर्याला उगावं लागतं, मावळावं लागतं, ते त्याचं कर्तव्य आहे. जग इकडच्या तिकडं झालं तरी चालेल, पण सूर्य मावळायचं आणि उगायचं सोडत नाही. सोडतो का? त्याचं कर्तव्य तो पूर्ण करतो. सूर्यदेव त्यांचं कर्तव्य ते पूर्ण करतात. तसं इंद्रदेवाचं कर्तव्य आहे, त्यांना ते पूर्ण करावंच लागेल. पावसाळ्याचे दिवसाले पाऊस पाडावाच लागेल, त्यासाठी पूजा करा. पूजा करायची असेल तर गोवर्धन पर्वताची करा, ज्या पर्वताच्या माध्यमातून आपल्या गायी ढोरांना त्या ठिकाणी चारा मिळतो, तुम्हाला अन्न धान्य मिळतं, त्या पर्वताची तुम्ही पूजा करा. त्या ठिकाणी त्या गोष्टीबद्दल मीटिंग भरते, सर्वजण बसतात, सर्व गोकुळवासी बसतात. काही लोक म्हणतात की कृष्णनाथांचं बरोबर आहे, काही लोक म्हणतात की हे चुकीचं आहे. आपली जी परंपरा पडलेली आहे त्या परंपरेला आपण खंड नाही देऊ शकत, ती परंपरा सोडणं चुकीची आहे. काही म्हणतात की नाही बरोबर आहे, आपल्या गोवर्धन पर्वताकडूनच आपले सर्व काही गाई ढोर त्या ठिकाणी चरायला जातात, त्यांना त्या ठिकाणी गवत मिळतो, चारा मिळतो, हे एक प्रकारे बरोबर आहे. यामध्ये हो नाही हो नाही हो नाही, शेवटी ठरलं की गोवर्धन पर्वताची त्या ठिकाणी पूजा करायची. शेवटी भगवंताच्या मनामध्ये जे आहे तेच त्या भक्तांना करणं भाग करावं. तुम्ही त्या ठिकाणी कितीही जरी तुम्ही डिस्कशन केलं, कितीही मिटिंगा घेतल्या, पण भगवंताच्या मनामध्ये आहे ना, तसं या गोंधळापूर गावामध्ये त्या परमेश्वराची इच्छा होती की भागवत कथा या ठिकाणी लावायची, तर लावलीच. 21 दिवसामध्ये या भागवत कथेचं नियोजन सुंदर अशा पद्धतीने या गावामध्ये झालेलं आहे. कुठल्याच गावामध्ये एवढं लवकर नियोजन होत नाही. त्या भगवंताच्या मनामध्ये ती क्रिया पाहिजे, तो कार्यक्रम पाहिजे, तो भगवंत नक्कीच पूर्ण करतो. आपल्याला करण्याची गरज नाही, आपण फक्त निमित्त. आणि मनामध्ये नाही ना, तुम्ही वर्ष घाला तरीही तो कार्यक्रम त्या ठिकाणी होऊ शकत नाही. ही भगवंताची कृपा, आपण फक्त निमित्त. तशी त्या भगवंताचं त्या ठिकाणी एक फक्त सांगायचं होतं ना, ही सर्व निमित्त होतं, गोकुळ निमित्त होतं की त्या ठिकाणी पूजा करायची.
गोवर्धन पर्वताची पूजा करायची. त्या ठिकाणी सर्वांनी तयारी केली. सर्व साहित्य सर्व काही त्या ठिकाणी पदार्थ घेऊन त्या गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी पोहोचले आणि ही बातमी वरती इंद्रदेवाला कळली. इंद्राला त्या गोष्टीचा राग आला. आजपर्यंत माझी पूर्ण पूजा करणार हे गोकुळवासी अचानक माझी पूजा बंद केली. एक छोट्याशा बालकाच्या सांगण्यावरून माझी पूजा बंद केली. एका छोट्याशा मुलाचं यांनी ऐकलं. त्याचा राग त्या इंद्रदेवाला त्या ठिकाणी आलेला. पूजेचा त्या ठिकाणी तो प्रसंग सुरू झाला. सर्व पूजा करण्यामध्ये मग्न होते. काही जण त्या पूजा करताना ती पूजा साक्षात गोवर्धन स्वीकारत नव्हते. ती पूजा साक्षात श्रीकृष्ण भगवंत स्वीकारायचे. त्या गोवर्धनाच्या माध्यमातून ती पूजा भगवंत साक्षात स्वीकारत होते. ते पदार्थ भगवंत साक्षात स्वीकारत होते. लक्षात घ्या बघा, गोवर्धन पूजा स्वीकारत नव्हते. फक्त गोवर्धनाला निमित्त केलं होतं. भगवंताने फक्त गोवर्धन पर्वताला निमित्त केलं होतं. पण ती पूजा स्वतः भगवंत त्या ठिकाणी स्वीकार करत होते. इंद्राला त्या गोष्टीचा राग आला आणि त्याने त्या ठिकाणी हाहाकार वाजवायला सुरुवात केली. विजांचा कडकडाट सुरू आणि मुसळधार पावसाला त्या ठिकाणी इंद्राने सुरुवात केली. इतका मुसळधार पाऊस अख्खं गोकुळ त्या पावसामध्ये वाहून जाईल इतका मुसळधार पाऊस पडायला सुरुवात केली. विजांचा कडकडाट त्या ठिकाणी व्हायला सुरुवात झाली. सर्व गोकुळातील लोक घाबरले. आता करायचं काय? या ठिकाणी इंद्रदेवाचं स्वप्न त्या गोकुळवासियांना सहन झालं नाही. ते विचार करायला लागले करायचं. कृष्ण भगवंतांना सांगतात, वाचव, तूच आम्हाला या ठिकाणी या गोवर्धन पर्वताची पूजा करायला लावलीस ना. मग इंद्राचा कोप किती आहे. वाऱ्यांचा आवाज त्या ठिकाणी वारं सुरू झालं. त्या ठिकाणी विजांचा कडकडाट सुरू झाला. मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आता कृष्णनाथ त्या ठिकाणी म्हणतात की तुम्हाला वाचायचं असेल तर गोवर्धन पर्वतच वाचा. भगवंत सांगतात चला सर्वजण मिळून काठ्या लावा. पर्वताला खालून काठ्या लावा. हे म्हणतात काय पर्वत उचलणं सोपी गोष्ट आहे का? काठ्या लावा. पण कृष्णनाथ सांगताय, भगवंत सांगतात. प्रत्येकाचा विश्वास त्या भगवंतावर बसलेला होता. प्रत्येकाने सर्वांनी काठ्या आणल्या आणि गोवर्धन पर्वताच्या खाली लावल्या आणि गोवर्धन पर्वत उचलायला त्या ठिकाणी सुरुवात झाली. गोवर्धन पर्वत त्या ठिकाणी उचलल्यानंतर श्रीकृष्ण भगवंत खाली गेले. आपली करंगुळी त्या पर्वताला लावली. करंगुळी जशी पर्वताला लावली तसा तो पर्वत एका करंगुळीवर विसावला. सर्व प्राणी पक्षी सर्व जनावर सर्व गोकुळातील मंडळी त्या पर्वताखाली आली. सर्व पर्वताखाली जमा झाले. पर्वत त्या अंघोळीने लावला. बाकी म्हणतात रे कृष्णनाथा अंघोळी काढून टाक. तुझी ती अंघोळी आहे ना ती काढून टाक. काही गरज नाही. आम्ही काठ्या लावलेल्या आहेत. भगवंत म्हणतात खरंच काढून टाकू. हो काढून टाक. आमच्या काट्या समर्थ आहे. ह्या पर्वत उचलण्यासाठी आमच्या काट्या समर्थ आहेत. करंगोळी काढून टाक. भगवंतांनी थोडीशी करंगळी खाली घेतली आणि त्या काट्या खाली दबायला लागला. पर्वत खाली यायला लागला. पुन्हा भगवंताला त्यांनी विनंती, नाही तुम्ही करंगळी तशीच राहू. पर्वत खाली येतो. तशा आपल्या या जीवनाखाली त्या भगवंताची करंगळी आहे आणि ती जर करंगळी त्या भगवंताने काढली तर आपलं हे जीवन अस्ताव्यस्त झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार आहे. त्या करंगळीवर 1 नाही 2 नाही 3 नाही 7 दिवस तो पर्वत त्या ठिकाणी करंगळी होता. किती इंद्राला पाऊस पाडायचा पाडू दिला. तुझी किती परीक्षा आहे ती घेत बस. मी हार मानणार. श्री गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराज. श्री गोवर्धन मुकुट विराज. तुम्हें
विराजणे तेरे कानों में कुंडल साज चढ़े तेरे कानों में कुंडल साज चढ़े तेरे कानों में कुंडल साज चढ़े तोड़ी पे बिराला महाराज तेरे काने मुकुट विराजने श्री गोवर्धन महाराज तेरे काने मुकुट विराजने त्या भगवंताने 7 दिवस त्या ठिकाणी त्या पाऊस सहन केला, सर्व गोष्टी त्या ठिकाणी पूर्ववत झाला. इंद्र शेवटी हरला. जसा ब्रह्मदेवाचा गर्भहरण झाला त्या ठिकाणी त्या इंद्राचाही गर्भहरण झाला. सर्व काही सुरळीत झालं आणि त्या परमेश्वराच्या चरणाची लीन तो इंद्रही त्या ठिकाणी झालेला आहे. परमेश्वराचं महत्व जाणलं, भक्ती जाणली की परमेश्वर किती ताकदवान, त्याचं शक्तीचं स्वरूप किती महान आहे त्या ठिकाणी इंद्रदेवानेही जाणलं आणि आपले हार त्या ठिकाणी पत्करलेले. परमेश्वर दयागण, परमेश्वराला आराधले आपण मुक्ती मिळते आणि विरोधले आपण मुक्ती मिळते. त्या ठिकाणी परमेश्वराला ज्या ज्या भक्तांनी आराधलेला, परीक्षितीसारखा भक्त ज्या भक्ताने ज्या परमेश्वराला आराधलं त्या भक्तालाही त्या ठिकाणी त्या परमेश्वराने मुक्ती दिलेली आहे. आणि ज्यांनी त्या परमेश्वराला विरोध केला, तृणावर्त झाला, बकासूर झाला, त्या ठिकाणी पुतना झाली, कंस झाला, सर्व काही जे शस्त्रासूर झाला, जेवढे पण दैत्य होते, ज्यांनी त्या परमेश्वराला विरोध केला, मारण्याचा प्रयत्न केला, त्या विरोधकांनाही त्या ठिकाणी परमेश्वरांनी मुक्ती दिलेली आहे, मुक्तीचं फळ दिलेलं आहे. आराधले आहे मुक्ती आणि विरोधले आहे मुक्ती त्या परमेश्वराकडून मिळते, कारण की परमेश्वर दया आहे. परमेश्वराची करुणा अमाप. तुम्ही विरोध केला तरी तुम्हाला तो मुक्ती देणारा आणि तुम्ही त्याला आराधलं तरी तुम्हाला तो मुक्तीच देणारा तो परमेश्वर आहे. परमेश्वराचं महत्व जेवढं सांगू तेवढं कमी पडतं. आयुष्य आपलं संपूर्ण जाईल पण त्या परमेश्वराचं महत्व संपणार नाही, इतका तो परमेश्वर दयाळू. गोवर्धनाची पूजा त्या ठिकाणी संपन्न झाली, सर्व वातावरण पूर्ववत झालं आणि पूर्ववत वातावरण झाल्यानंतर त्या ठिकाणी गोकुळात सर्व काही शांतता पसरली आणि आपल्या आपल्या कामाला सर्व मंडळी त्या ठिकाणी लागले. शेवटी तो इंद्र त्या ठिकाणी नरमला, त्याने माफी मागितली आणि माफी मागितल्यानंतर तो निघून गेला. आजही तो गोवर्धन पर्वत तेवढाच आणि तितक्याच ताकदीने आपल्या सर्वांसाठी पवित्र आहे. कधी गोवर्धन पर्वताला गेले का कोणी? गोवर्धन पर्वत कोणी कोणी बघितला? हात वर करा. गोवर्धन पर्वत कोणी कोणी बघितलं? त्या गोवर्धन पर्वताची आजही पूजा केली जाते. श्रीकृष्ण भगवंताचा स्पर्श त्या पूर्ण पर्वताला झालेला आहे, म्हणून तो पर्वत आजही आपल्या सर्वांसाठी पवित्र, वंदनीय, नमस्करणीय. आजही तो जो पर्वत आहे तो आपल्यासाठी पवित्र. तिथल्या भक्तांची तुम्ही भक्ती बघा, ती भक्ती वेगळ्या पद्धतीची अलौकिक अशी भक्ती आहे. 22 किलोमीटरचा तो पर्वत आहे. किती किलोमीटरचा? 22 किलोमीटर. त्या पूर्ण 22 किलोमीटरच्या पर्वताला काही भक्त पायी बेढा मारतात, प्रदक्षिणा घालतात, बिना चपलीची प्रदक्षिणा घालतात, भर उन्हाळ्यामध्ये बिना चपलीची प्रदक्षिणा घालतात. काही काही भक्त तर इतके त्या भक्तीमध्ये लीन होऊन जातात की त्या अख्ख्या पर्वताला दंडोत घालत 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 प्रदक्षिणा मारतात. आपल्याला 5 दंडोत घालायला लावले तर आपले किती जीवार येते गेले. 5 दंडोत सुद्धा आपण पूर्ण घालू शकत नाही. किती ती भक्तीमध्ये वेडेपणा, किती त्या भक्तीमध्ये श्रद्धा आहे. त्या परमेश्वराविषयीची श्रद्धा बघा. 22 किलोमीटर दंडोत घालत ते प्रदक्षिणा मारतात. दंडोत घालणं सोपं आहे. 22 किलोमीटर तुम्हाला सांगली इथून दंडोत घालत गेट पर्यंत जा बरं, गुडघे राहतील का तुमचे? नाही राहणार. त्या भक्तीमध्ये तेवढी ताकद आहे, ती श्रेष्ठत्व भक्ती. त्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये ती आराधना ती किती महत्वाची आहे.
आजही त्या गोवर्धन पर्वतावर तिथले गोवर्धन वासी जे लोक आहेत ना ते जीवापाड प्रेम करतात. आम्ही एकदा त्या गोवर्धन पर्वताला गेलो. आता संपूर्ण पर्वत नमस्कारणी असल्यामुळे आम्ही छोटासा त्या ठिकाणचा विशेष उचलला, आपण त्याला विशेष म्हणतो. आणि त्या पूर्ण गोवर्धन पर्वताला काय कंपाऊंड केलेलं आहे. काय केलेलं आहे? कंपाऊंड. पूर्ण 22 किलोमीटर गोवर्धन पर्वताला कंपाऊंड केलेलं आहे. आम्ही फक्त मी काय केलं, थोडा विशेष उचलला आणि विशेष उचलल्यानंतर तिकडचा माणूस माझ्या अंगावर धावून आला. तिथला माणूस, मी घाबरून गेलो. अरे बापरे, हा एवढ्या रागाने माझ्या अंगावर कसं काय धावून आला, काय झालं याला? त्याला विचारलं काय झालं. तुम्ही तर काय सोनं बिनं चोरलं नाही किंवा सोनं उचललं नाही, पैसे उचलले नाही, एवढा धावून येतोय. मी एक फक्त विशेष उचलला. छोटासा त्या ठिकाणचा जो पवित्र असा जो दगड होता, पाषाण होता, तो उचलला. नाही नाही म्हणे, रख दीजिए, पाषाण रख दीजिए बोले. मैंने बोला क्यों, क्या हुआ? अरे पाषाण तो है, ये सोना थोड़ी है. अरे तुम्हें क्या इसका महत्व समझेगा बोले. ये पाषाण हमारे लिए सब कुछ है, हमारी माता है, हमारी पिता है, हमारा सब कुछ है पाषाण है. और किसी को माता से अगर बच्चे को अलग किया जाए तो उस दिन माते को अच्छा लगता है. त्या आईला चांगलं वाटतं का? आपल्या मुलाला जर त्या आईपासून वेगळं केलं तर त्या आईला चांगलं वाटेल का? तशी ही आमची आई आहे आणि आमच्या आईला तुम्ही आमच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करता. बिलकुल नाही. तो विषय ठेवा तिथल्या तिथं खाली, पाषाण खाली ठेवा. ठेवू दिला नाही. किती नितांत श्रद्धा आहे, किती प्रेम आहे, किती त्या भगवंतावर प्रेम आहे, त्या गोवर्धन पर्वतावर प्रेम आहे. हे प्रेम आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताबद्दल दिसलं पाहिजे. प्रभु दया कृपावंत दाता, प्रभु दया कृपावंत दाता, दया मागतो रे, दया मागतो रे, तुझी मी अनंता, प्रभु दया कृपावंत दाता, प्रभु दया. जगविण्यास देवा दिली एक रोटी, जगविण्यास देवा दिली एक रोटी, नमस्कार माझे तुला कोटी कोटी, नमस्कार माझे तुला कोटी कोटी. वासना कशाची नसे अज्ञानीता, दया मागतो रे, तुझी मी अनंता, प्रभु दया कृपावंत दाता, प्रभु दया. गोवर्धनाचं महत्व तिथल्या जनतेला माहिती.
आपल्या आईप्रमाणे जशी आपली आई त्या आईवर आपण प्रेम करतो तसे त्या गोवर्धन पर्वतावर त्या गोवर्धनाची सर्व जनता प्रेम करते. त्या परमेश्वराच्या भक्तीचं महत्व त्यांना माहिती. देवाला शोधायचं जर असेल, देवाला शोधण्याची जागा आहे. देवाला शोधण्याची जागा कुठं आहे? कुठं आहे सांगा बरं? तुमच्या घरामध्ये, लग्न समारंभात कुठे आहे मग देवाला शोधण्याची जागा? हा, देवाला शोधण्याची जागा माहित पाहिजे की देवाला शोधावं. देव कुठे सापडेल आपल्याला? देवाला शोधण्याची जागा पण आहे. देव स्थानावर तर आहेच. ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराचं मंदिर आहे, ज्या ज्या ठिकाणी त्या परमेश्वराचं अधिष्ठान आहे, त्या ठिकाणी परमेश्वर आहे. पण ज्या ठिकाणी परमेश्वराचं अधिष्ठान नाही, मंदिर नाही, त्याही ठिकाणी आपण देवाला शोधू शकतो. आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात, एकमेका भेटले या, हे भेटले आता पाड जा. तेव्हा संतांचा मेळा एका ठिकाणी जमा होतो आणि एकामेकांना भेटल्यानंतर त्या ठिकाणी त्या परमेश्वराचं पावित्र्य निर्माण होतं. या ज्ञानाचा मेळा या ठिकाणी हा संपन्न होत आहे. या संतांचा मेळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि नक्कीच या शेतामध्ये, या गोंदापूर गावामध्ये त्या परमेश्वराचं वास्तव्य झाल्याशिवाय राहणार. तर परमेश्वर नक्कीच आपल्यामध्ये. हेच तर संतांचं महत्व आहे. हेच ते या ज्ञानाचं महत्व आहे की त्या जागेवर ज्ञानार्जन होतं, ज्या जागेवर संतांचे चरण लागतात ती जागा पावित्र होऊन जाते. त्या परमेश्वराचं पावित्र्य त्या ठिकाणी निर्माण. म्हणून माणसाने देव शोधावा. तर अध्यात्माच्या ठिकाणी देव शोधला पाहिजे, सत्संगाच्या ठिकाणी देव शोधला पाहिजे, ज्ञान प्रबोधनाच्या ठिकाणी देव शोधला पाहिजे आणि अशा या कार्याच्या ठिकाणी देव शोधला पाहिजे. नक्कीच तुम्हाला तो परमेश्वर या ठिकाणी भेटल्याशिवाय राहणार. नक्कीच तो परमेश्वर भेटणार. गोवर्धनाचं सर्व काही त्या ठिकाणी पूजा झाली, सर्व झालं. दिवसामाग दिवस निघत गेले आणि पुन्हा तिकडे मथुरेमध्ये भयभीताचं वातावरण तयार झालं. इकडं जे काही घडलं तिकडं ते मथुरेमध्ये बरोबर पोहोचायचं की इकडं काय चाललं, इकडं काय घडतं, ते बरोबर अपडेट त्या मथुरेमध्ये जायचे. आणि मथुरेमध्ये त्या ठिकाणी अपडेट पोहोचली की कंस पूर्णपणे थरकापून घाबरून जायचे. कंस भयभीत झाला. तर करायचं काय? सर्व उपाय करून बघितले, दैत्यांना पाठवलं, असुरांना पाठवलं, सर्व काही सर्व करून बसलं. आता पर्याय उरला नाही. आता करायचं काय? कंसाच्या मनामध्ये एक सुंदर अशी कल्पना उडी असेल. त्याच्या मनामध्ये एक विचार आला आणि विचार आल्यानंतर त्यांनी एक खेळी करायला सुरुवात केली की आता वेगळ्या पद्धतीने आपल्याला या कृष्णांना बोलावं लागेल किंवा मारावं. तिथं गेल्यानंतर तर कोणी मारू शकत नाही. आता कृष्णनाथाला मथुरेमध्ये बोलावं लागलं. कंसाने त्या ठिकाणी खेळी करायला सुरुवात केली आणि जो अक्रूर होता, कंसाने त्या अक्रूराला बोलवलं. अक्रूर कोण होता? अक्रूर माहिती का? अक्रूर हा कृष्णनाथाचा कोण? अक्रूर कोण होता? कृष्ण भगवंताचा. उत्तर द्यायचा, बोलत जा. तुम्ही बोलला, मी तुम्हाला एक नाही 100 वेळा सांगतो, तुम्ही बोललात तर मला बरं वाटतं. अक्रूर कोण होता माहित आहे का? हो की नाही? एक काहीतरी सांगा. हा वा वा, टाळ्या वाजव सर्व. अक्रूर हा कृष्ण भगवंताचा काका, वसुदेवाचा भाऊ. अक्रूराला बोलवलं. अक्रूर त्या ठिकाणी कंसाच्या त्या ठिकाणी तो सैनिक होता. त्या ठिकाणी तो कंसाच्या ठिकाणी त्या कंसाचा दास होता. आता हा एक शेवटचा खेळ खेळून बघायचा कंसाने ठरवलं. अक्रूराला बोलवलं, अक्रूराला सांगितलं, अक्रूरजी, तुमचं आणि वासुदेवाचं नातं आहे आणि तुमचं वासुदेवाचं नातं आहे. गोकुळात जाऊन त्या नंदाकडून त्या नंदाचे दोन्ही मुलं तुम्ही घेऊन यायचे. शस्त्रपूजेसाठी त्यांना या ठिकाणी आणायचं. शस्त्रपूजेचं निमित्त केलं कंसाने आणि दोन्ही मुलांना घेऊन येतात. आता शेवटी राजाची आज्ञा आहे. अक्रूरजी त्या ठिकाणी चिंताग्रस्त झाले, करायचं काय? राजाची आज्ञा आहे, राजाची आज्ञा मोडता येत नाही. आणि त्यांना माहित होतं की या ठिकाणी कृष्णनाथाला घेऊन आलो तर हा
कंस त्या ठिकाणी काहीतरी बरं वाईट करेल, त्या ठिकाणी काहीतरी बरं वाईट करेल. संध्याकाळच्या वेळेला घरी गेले आणि अक्रूरजी झोपता झोपता विचार करायला लागले. त्या ठिकाणी अक्रूरजी विचार करायला लागले. जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा. देव देईल, देव देईल, देव देईल. जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा. देवाचा सुख दुःख, देवाचा 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 सुख दुःख, देवाचा सुख दुःख, देवाचा सुख दुःख. देवकी वाढील भूक, देवकी वाढील भूक. जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा. राहू जवळी देवापाशी, राहू जवळी, राहू जवळी, राहू जवळी देवापाशी. हात जोडूनिया पायाशी, हात जोडूनिया पायाशी. जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा. देव देईल, देव देईल विसावा. जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा. अक्रूर त्यावेळेस रात्रीच्या वेळी विचार करायला लागला. मी काय म्हणून जाणार? कृष्णात कंसाचा दास म्हणून जाऊ की कंसाचा सैनिक म्हणून जाऊ की कंसाचा त्या ठिकाणी कन्हैयाचा भक्त म्हणून जाऊ? मी काय म्हणून जाऊ त्या गावाला, त्या गोकुळामध्ये मी काय म्हणून जाऊ? अक्रूरजी विचार करायला लागला. विचार करता करता मनामध्ये विचार आला. त्या देवाला त्या ठिकाणी विनंती करता, हे कन्हैया, त्या देवा मी तुला घ्यायला येतो, मी तुझ्या आधारामध्ये तुला घेण्यासाठी येतो. मला माहित नाही तू मला काय म्हणून हाका मारशील, तू मला काय म्हणून आवाज देशील मला माहित नाही. तू मला काका म्हणशील का तू मला भक्त म्हणशील? तू मला काका म्हटलं नाही तरी चालेल, तू मला अक्रूर म्हटलं नाही तरी चालेल, पण कंसाचा दास नको म्हणू रे भगवंता, कंसाचा दास नको. मनातल्या मनात त्या भगवंताला त्या ठिकाणी कृष्णनाथाला अक्रूरची प्रार्थना करतात, काही म्हण मला चालेल, तुम्हाला काका नाही म्हटलं तरी चालेल, तुम्हाला अक्रूर म्हटलं नाही तरी चालेल, पण त्या कंसाचा दास म्हणून मला आवाज नको, ते मला सहन होणार नाही. भगवंताची त्या ठिकाणी प्रार्थना करत करत अक्रूरची रात्री झोपले. मध्यान्ह रात्र झाली आणि सकाळची पहाट उगवली. सूर्याची किरण उदयास आली आणि सूर्याची किरण उदयास आल्यानंतर त्या ठिकाणी अक्रूरजी लगबगीने उठले, सर्व तयारी केली, रथ त्या ठिकाणी तयार केला आणि गोकुळेच्या दिशेने अक्रूरजी निघालेले.
जसा जसा रथ पुढे चालायचा तसं तसं अक्रूजींच्या मनामध्ये वेगवेगळे विचार मनामध्ये वादळ घालत करायचे. त्या भगवंताला घेण्यासाठी त्या ठिकाणी निघाले. पुढे गेल्यानंतर सकाळच्या वेळेला त्या गोकुळामध्ये भल्या पहाटे त्या ठिकाणी अक्रूरजी पोहोचतात. सर्व त्या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर सर्व गाई ढोरांना त्या ठिकाणी नंदबाबा चारा टाकतात, वैरण टाकतात आणि वैरण टाकल्यानंतर सोन्या नावाची जी गाई होती त्या गाईचं दूध त्या ठिकाणी नंदबाबा काढतायत आणि कृष्ण भगवंत त्या गाईच्या डोक्यावर हात ठेवून उभा आहे, बाजूला बलराम उभा आहे. सर्व प्रक्रिया त्या ठिकाणी त्या गोकुळामध्ये चालू आहे. सर्व आनंदाचं वातावरण त्या गोकुळामध्ये होतं. सकाळच्या वेळेला अक्रूरजी पोहोचले. डोक्यात विचार करतायत. अक्रूरजी डोक्यात विचार करून प्रार्थना करून डोळे मिटून त्या गोकुळामध्ये पोहोचले की भगवंत मला काय म्हणतो, भगवंत मला काय नावाने आवाज. आणि कृष्णनाथाने त्या अक्रूरजींचा रथ येताना बघितला आणि अक्रूरजींना बघितल्यानंतर कृष्णनाथ म्हणून आवाज आला, "ए काका!" काका शब्द ऐकला आणि त्या रथावरून अक्रूरजींनी धडकन आपलं अंग त्या जमिनीवर टाकलं आणि कृष्णनाथाच्या चरणाशी मिळवून घेतलं. कृष्ण भगवंतांनी त्यांचा हात धरून त्यांना उचललं, उठवलं आणि उठवल्यानंतर भगवंत म्हणतात, "अरे काका, बरे आहात ना तुम्ही? कशी आहात? बरी आहात?" काका शब्द कानावर पडल्यानंतर अक्रूरजी त्या ठिकाणी सुखावलेले आहे, आनंदले आहे. नंदबाबांचं दूध धुणं त्या ठिकाणी झालेलं आहे. अक्रूरजींना बघितल्या बरोबर त्या नंदबाबांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं की कृष्ण भगवंताचे काका आहे, यांचं येण्यामागचं वेगळं काहीतरी कारण असेल. कृष्ण भगवंत नंदबाबा त्यांना वाड्यामध्ये घेऊन गेले. बसायला चांदीचा पाट, चंदनाचा पाट त्या ठिकाणी टाकला, बसले आणि चहा पाण्याची जी काही व्यवस्था होती त्या ठिकाणी केली. सर्व काही झालं, गप्पा गोष्टी झाल्या, सर्व झालं आणि शेवटी अक्रूरांनी जो विषय मुख्य होता तो विषय काढायला सुरुवात केली. अक्रूरजींनी त्या ठिकाणी विषय काढला की मी कृष्णनाथांना घ्यायला आलेलो आहे. कृष्णनाथांना मी माझ्यासोबत घेऊन जायला आलेलो आहे. मला कंस महाराजांनी पाठवलेलं. कंस महाराजांनी पाठवलेलं आहे की माझ्या बहिणीची मुलं आहे. माझ्या बहिणीच्या मुलांना या शस्त्रपूजेसाठी घेऊन या. भांडण 2 मिनिटाचं भांडण, थोड्या वेळेचं भांडण असतं. भांडणं जीवन संपवत नाही, भांडणं तात्पुरती असतात. झालेलं भांडण त्या ठिकाणी विसरून जायला पाहिजे. त्या ठिकाणी मी ते भांडण विसरून गेलेलो आहे. माझ्या भाच्यांना घेऊन या. त्यांना सांगाव की मामा सर्व काही विसरून गेलेला आहे. कंस महाराजांचा तो निरोप त्या ठिकाणी ऐकला आणि नंदबाबांच्या काळजामध्ये तो धडका फुडाला आणि यशोदा माता जी दरवाजाच्या आड उभी राहून ते सर्व काही ऐकत होती. यशोदा माता सर्व काही ऐकत होती आणि बाबा नंदांनी त्या ठिकाणी सांगितलं, "हे अक्रूरजी, नको रे, लेकरं लहान आहेत, छोटेसे मुलं आहेत, मी त्यांना पाठवू नाही शकणार. तो कंस क्रूर आहे, तो कंस यांचा घात केल्याशिवाय राहणार नाही. माझी मुलं लहान आहेत, मी त्यांना पाठवणार." अक्रूरजी समजवण्याचा प्रयत्न करतात. त्या ठिकाणी नंदबाबांना समजवण्याचा प्रयत्न करतात. यशोदा दरवाजा पाठीमागे उभी आहे. यशोदे मातेचा हुंदका बाहेर आला आणि रडायला सुरुवात केली, "ए अक्रूरा, माझ्या मुलांना घेऊन जायचं, माझ्या मुलांना हात सुद्धा लावायचे नाही, माझे मुलं कुठं राहणार नाही. तो कंस क्रूर आहे, तो कंस निर्दयी आहे. माझ्या मुलांचं कमी जास्त केल्याशिवाय राहणार नाही. मी माझ्या पोटच्या गोळ्याला तुझ्यासोबत पाठवणार नाही." त्या ठिकाणी यशोदा माता रडायला सुरुवात. या दोघांचं चालू होतं, आम्ही पाठवणार नाही. आणि कृष्णनाथांनी एकच उच्चार केला की काका, आम्ही येतो, आम्ही उद्या सकाळी त्या ठिकाणी येतो, आम्ही उद्या आल्यानंतर आपण त्या ठिकाणी जाऊ. कृष्णनाथांचा आदेश तो आदेश आहे. भगवंताने आदेश सोडला की आपण सकाळी त्या ठिकाणी जाऊ. त्या ठिकाणी भगवंताने आदेश सोडल्यानंतर सर्व गप्प झाले, सर्व वातावरण त्या ठिकाणी शांत झालेलं आहे. रात्रीचे जेवण झाले, सर्वांनी जेवण केलं. जो कृष्ण भगवंत आपल्या आईशिवाय घासात एक
अन्नाचा एक घास खात नव्हते, त्या दिवशी कृष्ण भगवंतांनी जेवण करून घेतलेलं आहे, आई विना जेवण करून घेतलेलं आहे. सर्वांची जेवण झाली, झोपण्याची तयारी झाली. कृष्ण भगवंताला अंथरून टाकण्यात आलं आणि कृष्ण भगवंतही त्या ठिकाणी झोपले, अंगावर पांघरून घेतलं आणि झोपी गेले. यशोदा मातेला आश्चर्य वाटलं, तो कृष्ण आयुष्यभर जो लहानचा मोठा माझ्यापर्यंत झाला, पण माझ्याशिवाय कधी झोपला. जोपर्यंत मी नाही झोपत तोपर्यंत कृष्ण भगवंत झोपला नाही, माझं बाळ माझ्याशिवाय झोपलं नाही. आज माझ्या बाळाने मला विचारलं पण नाही आणि झोपून गेला, माझ्याशिवाय जेवणार न जेवणार बाळ आज जेवणही करून घेतलं. त्या मातेला त्या ठिकाणी त्या गोष्टीचं दुःख झालं. दुःखाने त्या मातेने त्या ठिकाणी अन्नाचा घास खाल्ला, ताटासमोर बसली, घास उचलला, पण त्या विचाराने मनामध्ये गोंधळ घातलेला होता. तो घास तशाला तसाच खाली टाकला आणि जेवणही त्या ठिकाणी त्या मातेने केलं नाही. उठली आणि भांडे घासायला त्या ठिकाणी सुरुवात केली. सर्व भांडे घासले गेले. भांडे घासल्यानंतर कृष्ण अंगावर पांघरून घेऊन झोपले. यशोदा माता जवळ गेल्यानंतर त्या भगवंताला यशोदा माता उठवण्याचा प्रयत्न करते. कान्हा, हे रागावलास का रे, माझ्यावर रागावलास? बोल ना माझ्याशी, बोल ना रे कान्हा, बोल. ती माता आपल्या लेकराला त्या ठिकाणी विनंती करते की माझ्याशी बोल, माझ्यावर रागावलास का? काही चुकलंय का माझं? सांग तरी, काही चुकलं असेल तर मला सांग रे कान्हा, रागवलास का माझं? सांग ना, एकदा तरी सांग, तू माझ्यावर रागवलास का? अरे का रागवशीलच ना रे तू, कारण की तुला मी लहानपणी उखळाला बांधलं, तुला त्याचा राग आला असेल, तू रागवशीलच ना रे बाळा, तू माझ्यावर रागवशीलच ना, तुझा तो हक्क आहे. तुला मी उखळाला बांधण्याचा प्रयत्न केला बाळा, तू रागवशीलच ना रे माझ्यावर. तरीही कृष्ण आपल्या अंगावरचं पांघरून काढायला तयार आहे, तिकडून काही प्रतिसाद मिळायला तयार आहे. पुन्हा यशोदा माता हलवते, कृष्णाला गदागदा हलवण्याचा प्रयत्न करते. पुन्हा यशोदा माता त्या ठिकाणी म्हणते, कान्हा माफ करणार आहे, हे तुझ्या आईला माफ करणार आहे, तू माफ नाही करणार का? काही चुकी झाली असेल तर माफ कर, बोल रे माझ्याशी, बोल कृष्णा बोल. ती माता त्या ठिकाणी रडायला सुरुवात करते, आपल्या बाळाला विनंती करते, बोल रे बाळा, तू बोलला नाहीस ना तर मला हे जग अजिष्ट झाल्याशिवाय वाटतं, मला जग सर्व निर्वर्थक झाल्यासारखं वाटतं, बाळा बोल रे माझ्यासोबत. असा गप्प नको बसू. ती माता त्या कृष्ण भगवंताला विनंती करते, तरी कृष्ण भगवंताच्या अंगावरचं पांघरून निघायला तयार नाही, तिकडून काही प्रतिसाद येण्यासाठी तयार नाही. त्या ठिकाणी माता पुन्हा त्या भगवंताला विनंती करते, देवा, कान्हा मी रागावला, तू माझ्यावर रागावला, मी तुला ढोरे चारायला पाठवलं, माझी चुकी आहे, मी मान्य करते ना. मी तुला उकळायला बांधलं, मी तुला ढोरे चारायला पाठवलं, मी तुला कामं लावलं, तू रागवशीलच ना रे, तो तुझा हक्क आहे. पण तरी एकदा बोल ना माझ्यासोबत, एकदा बोल, एकदा माझ्याशी बोल, जास्त नाही, फक्त एक वेळा माझ्याशी बोल, मी तुला पुन्हा आग्रह करणार नाही. ती माता त्या ठिकाणी आपल्या भगवंताला आग्रह करते आहे, मनवते. शेवटी सर्व संपलं, विनंती जेवढं बोलायचं होतं तेवढं बोलल्या गेलं. आता शेवटी यशोदा मातेने मात्र शास्त्र काढलेलं, एक अस्त्र काढलं. अस्त्र म्हणजे काय तलवार बिलवार काढली का, तसं काही नाही, शब्दांचं अस्त्र काढलेलं. त्या मातेने त्या ठिकाणी अस्त्र काढलं आणि शेवटचा शब्द त्या ठिकाणी मातेने आता वापरलेला. अंथरुणाच्या बाजूला झाली आणि माता म्हणते, कन्हैया नको बोल, तुला बोलायचं नाही ना, नको बोल, तू माझा मुलगा नाही, तू तर त्या देवकीचा मुलगा आहे, त्या वसुदेवाचा मुलगा आहे, तू माझा मुलगा थोडी आहे, तू माझ्याशी बोलशील? तू माझा मुलगा असता तू माझ्याशी बोलला असता, तू त्या देवकीचा मुलगा आहे ना, तू माझा थोडी मुलगा आहे, तू माझ्याशी कशाला बोलशील? आणि हा शब्द ऐकल्यानंतर त्या ठिकाणी कृष्णनाथांनी आपल्या अंगावरचं पांघरून बाजूला फेकलं आणि आपल्या मातेजवळ गेले आणि आपल्या यशोदा मातेला घट्ट मिठी मारली. हे आई, हे काय बोलून गेले होते? असे शब्द तुझ्या तोंडून निघाले तरी कस काय? जे सृष्टी हा संसार मला नंद यशोदेच्या मुलाच्या नावाने ओळखतो आणि तू म्हणतो माझी आई नाही, असं कस काय शक्य आहे? हा संपूर्ण संसार मला नंद यशोदाचा मुलगा आहे म्हणून ओळखतो आणि तू म्हणते तू माझी आई नाही. तुझ्याशिवाय मला कोण नाही, तूच माझी आई.
दोघा आईचा आणि त्या मुलाचा त्या ठिकाणी तो संवाद सुरू आहे. एकमेकांचं सातवण करणं सुरू आहे, एकमेकांचे डोळे पुसणं सुरू आहे, एकमेकांना धीर देणं सुरू आहे, एकमेकांचे सुख दुःख त्या ठिकाणी वाटणं सुरू आहे. यशोदा रडते आहे, कृष्णनाथ त्या यशोदेचे डोळे पुसतात. सर्व काही त्या ठिकाणी वातावरण गंभीर झालेलं आहे. रात्रीची वेळ आहे. रात्र एकमेकांना बोलण्यामध्ये समजवण्यामध्ये निघून जाते आणि भल्या पहाटे सकाळी सकाळी कृष्णनाथ आपल्या मातेला म्हणतात, "ए आई, तयारी कर, आता मला जायचं आहे, तू तयारी कर." कृष्ण भगवंताची त्या ठिकाणी तयारी केल्या जाते. तयारी होते. कृष्ण भगवंत त्या ठिकाणी सर्व काही आपल्या विधीप्रमाणे सर्व अंगावर कपडे सर्व कासोटाक बांधलेला आहे, भरभरीत वस्त्र आहे, सर्व तयार झाले आणि तयार झाले. भल्या पहाटे किरण, सूर्याची किरण, पहिली किरण उगवली आणि गोकुळामध्ये वार्ता पसरली की कृष्ण महाराजांना घेण्यासाठी सोन्याचा रथ आलेला आहे. कोणीतरी अक्रूर त्या कृष्ण भगवंताला, आपल्या भगवंताला घेण्यासाठी आलेला आहे. भल्या पहाटे सर्व गोकुळामध्ये वार्ता पसरली. वार्ता पसरली आणि सर्व गोकुळातील लोक त्या नंद बाबांच्या वाड्यासमोर जमा झाले. भगवंताचं प्रेम त्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिसून येते. सर्वजण ते या ठिकाणी गोळा झाले. कृष्ण नकोसने आनंदाचा ठेवा, नेऊ नको माधवा अक्रूरा, नेऊ नको माधवा. त्या ठिकाणी सर्व गोळणे गोळा झाला, सर्व गोकुळ गोळा झाला. गवळींनी आवाज दिला, "ए शोधे, बाहेर चल, बाहेर." तुला कोणी अधिकार दिला? कृष्ण भगवंताला जाऊ देण्याचा अधिकार कोणी तुम्हाला दिला? त्या गवळणीच्या अक्रूराकडे बघून म्हणतात, "ए अक्रूरा, तुझं नाव ठेविले अक्रूरा, पण तुझी करणी मात्र क्रूरा." तुझं नाव अक्रूर ठेवलेलं आहे, पण तुझी करणी कशी आहे? मात्र क्रूर आहे, तू दुष्ट आहे. तू आमच्या कृष्ण भगवंताला नाही, तुझ्या अक्रूराला शिव्या द्यायला त्या ठिकाणी सुरुवात. सर्व गोपिका त्या ठिकाणी शिव्या देतात. कोणी रागवताय,
कोणी त्या अक्रूराला ढकलण्याचा प्रयत्न करताय, कोणी त्या अक्रूराचे कपडे ओढण्याचा प्रयत्न करताय. इतके ते डोळे त्या ठिकाणी तो अक्रूर डोळे लावून तो आनंद त्या ठिकाणी स्वीकारत होता. तो आनंदामध्ये मग्न झालेला होता. तो मनामध्ये प्रार्थना करतो, अरे माझ्या या कृष्णावर एवढं प्रेम का नाहीये? किती वेळ प्रेम आहे. अख्ख्या गोकुळाचं वेड प्रेम त्या कृष्णावरचं बघून अक्रूर सुद्धा आनंदला. त्यालाही त्या ठिकाणी आनंद उत्पन्न झाला की माझं का प्रेम नाही, मी काय एवढं प्रेम नाही करू शकत या भगवंतावर जेवढ्या ह्या गोपिका करतात, गोकुळ करतात. त्याला त्या ठिकाणी धक्काबुक्की करतायत तरीही तो अक्रूर डोळे लावून त्या आनंदाचा आस्वाद त्या ठिकाणी घेतो. कृष्ण भगवंत समोर आले. वाड्याच्या समोर आल्यानंतर त्या ठिकाणी बलराम रथावर चढले. कृष्ण भगवंत रथावर चढले. कृष्णनाथ रथावर चढल्यानंतर त्या ठिकाणी काही गवळणी त्या रथाच्या समोर झोपल्या आणि अक्रूराला म्हणतात, अक्रूरा चांडाळा, तुला जर न्यायचं असेल ना तर भगवंताला तुला न्यायचं असेल तर आमच्या अंगावरून रथ घेऊन जा, तरच तुला त्या भगवंताला नेता येईल, नाही तर तुला आम्ही जाऊ देणार नाही. किती ओ प्रेम आहे, किती त्या प्रेमामध्ये ताकद आहे, किती त्या भक्तीमध्ये ताकद आहे की त्या भगवंताला जाऊ द्यायचं नाहीये. सर्वांनी ठरवलं, रथासमोर झोपले. तुला जर न्यायचं असेल ना भगवंताला, तुला जर आमच्या कृष्णाला, आमच्या कन्हैयाला जर तुला न्यायचं असेल ना तर रथ आमच्या अंगावरून घेऊन जा. कारण की त्या परमेश्वराशिवाय आमचं जीवन व्यर्थ आहे, आम्हाला जगण्यामध्ये मजा नाही. भगवंत आमच्यापासून दूर जात असेल तर आमच्या जगण्यामध्ये काही अर्थच नाही. तुला न्यायचं असेल तर रथ आमच्या अंगावर घालून घेऊन जा. काही जण रथाला लटकले, सर्वजण रथाला लटकले, रथाच्या समोर झोपले. कृष्णनाथांना समजले की आता हे आपल्याला सोडणार, यांची भक्ती आपल्याला सोडणार नाही, यांचे प्रेम आपल्याला या ठिकाणी जाऊ देणार नाही, हे कृष्ण भगवंतांनी आता ओळखलेलं आहे. सर्वजण त्या ठिकाणी रडायला सुरुवात करतात. नंद बाबा रडतात, यशोदा रडते, सर्व अवघ गोकुळ त्या ठिकाणी रडायला सुरुवात करतं. त्या भगवंताला विनंती करतात, कन्हैया आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला सांग ना, आम्ही शिक्षा भोगण्यासाठी तयार आहोत, तू म्हणशील ते करण्यासाठी तयार आहोत, पण तू आम्हाला सोडून जाऊ, आमच्यापासून दूर जाऊ नको. सर्वजण त्या भगवंताची त्या ठिकाणी विनंती करतात, त्या ठिकाणी त्या भगवंताची प्रार्थना करतात. पण भगवंताला आपल्या कार्याच्या उद्देशाने जाणं भाग होतं. भगवंताला जाणं हे गरजेच होते. भगवंताला माहित होतं, हे त्या वेड्या भक्त्याला नव्हतं, त्या वेड्या भक्तीला ते माहित नव्हतं, पण भगवंताला जाणं हे गरजेचं होतं. शेवटी भगवंताने आता लीळा करायला सुरुवात केली. विज्ञानाचा कृष्ण त्या ठिकाणी तयार केला आणि प्रत्येक गवळणींसमोर, गोकुळ वासियांसमोर प्रत्येकाला आपल्या विज्ञानाच्या माध्यमातून उभा केला. असं उभा केलं की जसं काय कृष्ण आमच्या जवळच, कृष्ण भगवंत आमच्या जवळच आहे. सर्वांसमोर कृष्ण भगवंत त्या ठिकाणी उभा करून दिलं आणि तेव्हा ती वाट मोकळी झाली. आणि वाट मोकळी झाल्यानंतर तो रथ त्या गोकुळाच्या बाहेर निघाला. संध्याकाळच्या वेळेला तो रथ त्या मथुरेच्या वेशीजवळ जाऊन पोहोचला आणि त्या वेशीच्या बाहेर त्या ठिकाणी कृष्ण भगवंत थांबले. एका धर्मशाळेमध्ये त्या ठिकाणी मुक्काम केला. मी प्रश्न करतो, भगवंत त्या ठिकाणी मुक्कामी का थांबले? मुक्कामी थांबण्याचं कारण काय? भगवंत त्या मथुरेमध्ये जाऊ शकत होते, त्या ठिकाणी ओळखीचे सर्व परिचयाचे लोक होते, त्या कंसाच्या दरबारामध्ये जाऊ शकत होते. अक्रूर त्या ठिकाणी भगवंताला सोडून घरी निघून जातो, अक्रूराच्या घरी त्या ठिकाणी भगवंत जाऊ शकत होते. गेले का? माहित आहे कारण? माहित आहे भगवंत का गेले नाही? अक्रूराच्या घरी गेले नाही, गोकुळामध्ये कुठल्या व्यक्तीच्या घरी गेले नाही, कंसाच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी राजवाड्यात गेले नाही. बाहेर का थांबले? कारण माहित आहे? नाही. भगवंत त्या ठिकाणी त्या बाहेर थांबले. त्या नरसिंह सरस्वतीला प्रश्न पडला, कृष्णनाथ गोकुळ त्या मथुरेच्या बाहेर का थांबले? बाहेर थांबण्याचं कारण काय? घाबरले तर नसतील ना कंसाला, की कंस गेले गेले आम्हाला मारून टाकल, घाबरले तर नसतील म्हणून बाहेर थांबले. त्यांना प्रश्न पडला की बाहेर का थांबले? अरे एवढा दैत्यांचा वध केला, पुन्हा प्रश्न निर्माण होतो. एवढा दैत्यांचा वध केला, सर्व असुर मारून टाकले आणि या कंसाला घाबरणार आहे का कृष्ण भगवंत? कंसाला घाबरणारे नाही. मग बाहेर का? बाहेर थांबण्याचंही कारण, त्या ठिकाणी बाहेर थांबण्याचंही कारण आहे. कृष्ण भगवंताचं कारण आहे, जहा श्याम है वहा काम नहीं, जहा काम है वहा श्याम नहीं.
ज्या ठिकाणी काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, माया असते त्या ठिकाणी भगवंताचं वास्तव्य राहत नाही. आणि ज्या ठिकाणी भगवंताचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी काम, क्रोध, मोह, माया, मद, मत्सर हे काही राहत नाही. आणि ज्या ठिकाणी भगवंत आहे त्या कंसाच्या दरबारामध्ये काम, क्रोध, मोह, मत्सर सर्व दरबार त्या ठिकाणी तो भरलेला आहे. म्हणून कृष्ण भगवंत त्या ठिकाणी गेले गावाच्या बाहेर राहिले. सकाळची वेळ, दिवस उगवला आणि कृष्णनाथ बाहेर निघाला. बाहेर निघाल्यानंतर एक कुब्जा नावाची म्हातारी काठी टेकत 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 कृष्ण भगवंताकडे आली. म्हातारी काठी टेकत टेकत कमरेतून वाकलेली, पण भगवंत आवाज देताना कशा पद्धतीने देतात बघा. आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या वाणीमध्ये गोडवा कसा निर्माण करावं हे आपण भगवंताकडून शिकलं पाहिजे, कृष्णनाथांकडून शिकलं पाहिजे. त्यावेळेस ती म्हातारी काठी टेकत टेकत त्या भगवंताकडे येते. भगवंत तिला विचारले, सुंदरी, काय शब्द काढला? आपण जर एखादी म्हातारी, ए म्हातारे कुठून आली, कुठं चालली, काय काढतो आपण शब्द? म्हातारे. आपल्या वाणीमध्ये गोडवा, भगवंताच्या वाणीमध्ये गोडवा आहे. भगवंत त्या कुब्जेला मध्ये, सुंदरी कुठं चालली? ती म्हणते, देवा मी तुझ्याच भेटीला आले, मी कुठं जाणार? म्हाताऱ्यापणात मी कुठं जाणार? मी तुझ्या भेटीसाठी आले भगवंता. मला तुझा चरण स्पर्श करायचा आहे, मला तुझं दर्शन घ्यायचं म्हणून मी तुझ्याकडे आले. चंदनाचा टिळा त्या ठिकाणी गंधाक्षराची कुब्जा घेऊन आले. भगवंताची त्या ठिकाणी भगवंताला गंध लावला. गंध लावल्यानंतर पूजा अर्चना केली आणि मग त्या ठिकाणी बलराम म्हटले की आता ही तुझी भक्त, तुमची भक्त आईला काहीतरी द्या. मग काय द्यायचं? त्या ठिकाणी त्या कुब्जेच्या अंगठ्यावर अंगठा भगवंताने ठेवला आणि असं बखाड्या धरल्या आणि फटकन असं उचल, म्हणजे कमरेमध्ये ती वाकलेली कुब्जा एकदम सरळ करून टाकली. पूर्णपणे तिची काठी बाजूला झाली, सर्व काही बाजूला झालं. एकदम तारुण्यासारखी दिसणारी ती म्हातारी दिसणारी कुब्जा तारुण्यापणामध्ये येऊन गेली. त्या भगवंतानी तिला त्या आपल्या भक्तीच्या माध्यमातून ते फळ दिले. पुढे दिवस उगवतो, जसा जसा दिवस उगवतो त्या ठिकाणी भगवंत त्या राजमहालाकडे जाण्याला सुरुवात करतो. राजमहालाकडे भगवंत जातात. राजमहालामध्ये गेल्यानंतर बघा, आपण कंसाला वाईट बनवलेला आहे. कंस वास्तविक वाईट नव्हता. रावणाला सुद्धा आपण बदनाम केलं. रावणाला आपण बदनाम करतो. रावणही वाईट नव्हता, तसा कंसाला आपण बदनाम केलेला आहे. कंस वाईट नव्हता. कसा वाईट नव्हता हे मी तुम्हाला समजून सांगतो. ज्या बहिणीचं जर वाजत गाजत तो लग्न करतो, अख्खं मथुरा तिने त्या बहिणीच्या लग्नासाठी सजवली. त्या बहिणीचं सारथ्य जर तो कंस करतो, एवढं प्रेम त्या बहिणीवर होतं. फक्त एका आकाशवाणीने त्याचे विचार त्या ठिकाणी बदलून टाकलेले आहे. कोणावर जरी मरणाचा प्रसंग आला तो रागवणारच. तुम्हाला सांगितलं तुमचा भाचा तुम्हाला मारणार, तुम्हाला गोड वाटेल? गोड वाटेल का सांगा? तुम्हाला जर सांगितलं तुमचा भाचा तुम्हाला मारून टाकणार आहे, तुम्हाला गोड वाटेल का? तुम्ही तुमचा जीव वाचवणारच ना, तुम्ही स्वतःचं रक्षण करण्यासाठी विविध उपाय करणारच ना. मग कंस वाईट कसा? त्यानेही त्याचं रक्षण करण्यासाठी, जीव वाचवण्यासाठी विविध उपाय केले. कृष्णनाथच्या दरबारामध्ये पोहोचले, ते राजवाड्यामध्ये पोहोचले आणि कंस आपल्या आसनावर डोळे मिटून त्या भगवंताची आराधना करत होता. बघा, कंस त्या भगवंताची आराधना करतो. त्या देवाच्या हाताने मरण येणं सुद्धा एक भाग्याची गोष्ट आहे, भाग्याचे लक्षण. भगवंताने त्या भगवंताला त्या ठिकाणी राग आला, धावत पळत गेले, कंसाचे केस ओढले आणि फरफटत त्याला त्या ठिकाणी त्या सभागृहामध्ये टाकला. आणि हृदयस्थ त्या कंसाच्या हृदयस्थ भगवंत आरूढ झाले. हृदयस्थ म्हणजे छातीवर भगवंत त्या ठिकाणी बघतो. तो कंस त्या भगवंताकडे बघतो आणि बघितल्यानंतर एकच आनंद होतो की त्या भगवंताच्या हस्ते आपल्याला या ठिकाणी मरण पत्करतं. मरण आपल्याला त्या ठिकाणी. आपण ते भजन ऐकलेलं आहे, इतना तो कर्ण स्वामी मेरे जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण
गोविंद नाम लेकर गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले तो करना स्वामी जब प्राण तन से आपणही त्या परमेश्वराला आराधना केली पाहिजे की माझा जीव जेव्हा जाईल ना त्यावेळेस तुझ्या नामाचं स्मरण माझ्या मुखामध्ये असलं पाहिजे. त्या कंसाचा वध त्या परमेश्वराने त्या ठिकाणी केलेला आहे, पण कंसाला आनंद झाला, मरताना सुद्धा आनंद झाला की परमेश्वराच्या हाताने आपलं मरण आलेलं आहे. कंसही त्या ठिकाणी हसत हसत ते मरण पत्करलेलं आहे आणि त्या ठिकाणी कंसाचा वध केला आणि सर्व जे आपले आई वडील होते, देवकी होते, वसुदेव होते, सर्वांचा त्या बंदीगृहातून परमेश्वराने मुक्त केलेला आहे, बंदी कारागृहातून त्यांची मुक्तता केली आहे. अशा पद्धतीने कंसाचा वध या ठिकाणी भगवंतांनी केलेला आहे. त्या कंसाप्रमाणे आपल्यालाही त्या भक्तीमध्ये लीन होता आलं पाहिजे. मरताना त्या परमेश्वराची आठवण आपल्याला झाली पाहिजे. मी सकाळी सांगितलं भगवंत स्वतः सांगतात अंतकाळेच मामेव स्मरणमुक्ता कलेव. मरताना तरी माझी आठवण काढा, नक्कीच मी माझ्या मोक्षपदाला माझ्या प्राप्तीला तुम्हाला केल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण लक्षात ठेवायचं की स्वतःला सुचिरभूत करून घ्या, स्वतःचा आत्मा शुद्ध करून घ्या आणि भगवंताच्या भक्ती मार्गाला आपल्या मनाला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. आजचं आपलं या ठिकाणी सत्र संपन्न झालं. उद्या सर्वांनी सूचनेची नोंद घ्या. ज्यांच्याकडे भगवद्गीता, सर्वांनी भगवद्गीता घेऊन यायची आहे. आपल्याला या ठिकाणी भगवद्गीतेची चाल शिकायची आहे, भगवद्गीतेचे श्लोक कसे म्हणावे हे शिकायचं आहे. उद्याचं सत्र आपलं ते चालेल. ज्यांच्याकडे भगवद्गीता आहे सर्वांनी या ठिकाणी भगवद्गीता घेऊन हजर राहायचं. ठीक आहे. कूलर बंद करा.
काय जनरेटर लावा ना मग व्होल्टेज कमी करू नको. त्या आवाजच कमी आहे. सकाळी सकाळी आपला जो टायमिंग आहे आपला 9:30 ते 11चा जो टायमिंग असतो ना त्यावेळेस सर्वांनी गीता घेऊया. चला आरती करा. सर्वांनी उभा राहायचं आरतीसाठी. आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी। आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी। करने वैजंती माला, बजावे मुरली मधुर गाला गाला। कान में कुंडल झलकती मंडल, नंद की नंद बिहारी आरती कुंज बिहारी गिरिधर कृष्ण मुरारी। कनकमय घोर मुकुट विलसे विलसे, देवता दर्शन को तरसे तरसे। बतावे मंगल और भूतंग, वाहिनी संग लाकर प्रभु कुमारी गिरिधर कृष्ण मुरारी। आरती कुंज बिहारी गिरिधर कृष्ण मुरारी। गगन समकाति झलकतानी काली, की मूर्ति चमक रहे रहे रहे। भंवर समाल कस्तूरी तिलक, चकिलों के भोग लगाई गिरिधर कृष्ण मुरारी। आरती कुंज बिहारी गिरिधर कृष्ण मुरारी। यहाँ से प्रकट हुई गीता गीता, कि अर्जुन वीर हुआ छोटा छोटा। दिखाया स्वरूप हुआ दिलरूप, मिटाए भ्रांति अर्जुन की गिरिधर कृष्ण मुरारी। आरती कुंज बिहारी गिरिधर कृष्ण मुरारी। आरती कुंज बिहारी गिरिधर कृष्ण मुरारी। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुः सखा त्वमेव विद्याधरः त्वमेव सर्वं मम देवि। त्वमेव सर्वं मम देवि। त्वमेव सर्वं मम देवि। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। महाराज की जय। श्री चक्रपाणि महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। भगवान श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत प्रणाम. 2 मिनिटं सगळ्यांनी बसून घ्या. हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज ढोरे, नर्मदेश्वर आश्रम गुंजनापूर या ठिकाणी महाराजांचं या सोहळ्याला भेट देण्यासाठी महाराज या ठिकाणी आलेले आहेत. या कार्यक्रमाचे आयोजक, तसं तर हा कार्यक्रम त्यांचाच आहे, तरीही एक या कार्यक्रमाचे प्रवाचक आणि आम्ही सर्व संत मंडळी आणि ग्रामस्थही आमच्यासोबत, आम्ही सर्व महाराजांचं या ठिकाणी या स्टेजवर शाल श्री